विक्रांत, खरं तर तुम्ही मला उगाच सोडायला येताय. नाही, असं काही नाहीये. आणि मोनिका तुमच्या घरीच आहे ना. आजीने तिला बोलावून घेतलेलं, सो तुला सोडीन आणि तिला घेऊन येईन. मग ठीक आहे. अगं, तुला जरा सांगायचं होतं आत्याबद्दल. त्यांबद्दल काय? म्हणजे तशी ती चांगली आहे, पण काय? काय झालेलं की मी स्टुडंट असताना तिने मला एक प्रोजेक्ट दिलेलं, छोटंसं, म्हणजे अभ्यास व्हावा माझा म्हणून. पण मला ते कंप्लीट करायला थोडासा उशीर झाला वेळेपेक्षा. हो. मग काय, तिने मला ते प्रोजेक्ट 150 वेळा करायला लावलं. 150. काय? हो अगं, ओरडतेस काय? शिक्षा म्हणून तिने करायला लावलं मला ते. आणि तुम्ही केलं? म्हणजे 150 वेळा तिने मोजून घेतलं. गॉड, यू सिरियस? हे बघ, मी तुला म्हणून सांगतोय, आत्ताच एकदा डोकं फिरलं ना, शी इज व्हेरी डेंजरस. म्हणजे काहीही शिक्षा करते ती. हो, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय तुला. नाही, मला नाही पटत. आत्या असं कसं काहीतरी सांगतील? नाही पटत? ठीक आहे, मी तुला दुसरं उदाहरण देतोय. काय? अरे यार, काय बोलत होतो मी? उदाहरण देणार होता तुम्ही. हा, आत्ताच. अगं नाही, जाऊ दे. तू टेन्शन घेशील उगाच. जाऊ दे, नको. टेन्शन तर मला ऑलरेडी आलंय. सांगा ना प्लीज. नको ग, जाऊ दे. प्लीज सांगा. अगं, तिने आठवडाभर बोलणं बंद केलेलं माझ्याशी. काय? हो, म्हणजे बघायची सुद्धा नाही माझ्याकडे. यू सेइंग? डेंजरस आहे ती. निर्मला. हा, काय? आईला भेटायला आली? नको जाऊ. का? तेच विचारायला आले मी. मला सगळं नाही सांगता येणार, पण माझं ऐक. त्याचाच कंटाळा आलाय मला मधुकाका. काय चाललंय हे? मी कोण आहे मधुकाका? मी कोणी परकी आहे का? सांगा ना. का या घराने मला वाळीत टाकायचं ठरवलंय? तसं नाही आहे ग. या घराशी माझं काहीच नातं नाहीये. तसंही नाही आहे ग. असंही नाहीये, तसंही नाहीये मधुकाका. मग कसं आहे? कशाचीच उत्तरं कोणाकडेच मिळत नाहीयेत मला. विक्रांतला विचारलं, तोही काही उत्तरं देत नाही. आईला फोन केला, तिनेही फोन उचलला नाही. उलट पक्षी मला फोन परतूनही केला नाही तिने. मधुकाका, नक्की काहीतरी घडले. दळवी घरातल्या कुठल्या व्यक्तीने तुला हे सांगितलंय हे मला कळायलाच हवं. तू त्यांची वकिली का करतेयस? वकिली? तुला आठवतंय ताई, तुम्हाला मागे एकदा विचारलं होतं की तुला तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल जाब विचारला तो कोण म्हणून? एक डॉक्टर म्हणून, तुझी बहीण म्हणून, दळवींची वकील म्हणून, की विक्रांतची? आज सांगते. आज मी तुझ्याशी हे जे काही बोलते ना, ते विक्रांतची वकील म्हणूनच. विक्रांतला त्यांची बाजूच मांडता नाही आली, कारण त्यांनी तसं केलं असतं ना ताई, तर तुझं खोटं उघड पडलं असतं. निदान तुला प्रोटेक्ट करणाऱ्या माणसांची तरी नीट वाग ताई. किती किती गृहीत धरतेस ग तू आम्हा सगळ्यांना? आणि तुझ्या सगळ्या खोट्याचा भाग आम्ही होऊ असं वाटलंच कसं तुला? हा, तूही अशी वागूनही ते दळवी तुझ्याशी अजूनही प्रेमानेच वागतात, तुला सांभाळून घेतात. सांभाळून? गीता काकींनी हे सगळं कांड केलंय मानसी.
आणि हे सगळं त्यांनी मला सांभाळून घेण्यासाठी केलंय असं वाटतंय तुला? त्यांनी ते सत्य समोर आणलं, पण निर्मला आत्या आणि विक्रांतनी ते लपवलं तुझ्यासाठी, सगळ्यांचा राग अंगावर घेऊन. पण नेहमी मी कशी चुकीची आहे आणि दळवी घरातले सगळे कसे बरोबर आहे हे ऐकून दाखवायचं नाहीये मला मानसी. ठीक आहे, पण एक गोष्ट प्लीज लक्षात ठेव ताई, दळवींचे गोडवे खरं तर तू गायला हवीस, कारण ते तुझ्याशी तसं वागतात. विक्रांतची खरं तर तू काळजी करायला हवीस, कारण ते तितकी काळजी करतात तुझी. पण यातलं काहीच न करता तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतेस. हे चुकतंय ताई. मानसी, या सगळ्याबद्दल तुला कोणी सांगितलंय? विक्रांतने. हा बोल मानसी. मी ऍक्च्युली काय झालंय? एनी प्रॉब्लेम? हो, मी काल ताईशी भांडले. काल तुम्ही गेल्यानंतर ती माझ्यावर चिडचिड करायला लागली. माझं वागणं आवडत नाही असं म्हणाली. मग मलाही वाटलं तिला आता 4 गोष्टी स्पष्टपणे सांगणे गरजेचं आहे. ती चिडते, आक्रस्ताळेपणा करते, म्हणून आपण तिला कधीच विरोध करायचा नाही. तिची चूक तिला कधीच दाखवून द्यायची नाही. आता हे नाही चालणार. मग काय बोललीस तू तिला? मागे एकदा तिने मला विचारलं होतं की तू मला जे काही बोलते ते एक डॉक्टर म्हणून बोलतेस, की माझी बहीण म्हणून बोलतेस, की विक्रांतची वकील म्हणून बोलतेस. काल सांगितलं मी तिला स्पष्टपणे की मी विक्रांतची वकील म्हणूनच बोलतेय, आणि तिने ज्या प्रकारे खोटी गोष्ट रचून तुम्हाला त्यात अडकवलं हे अत्यंत चुकीचं आहे हे सांगितलं मी तिला. तू माझी बाजू कशाला घेतलीस? योग्य ती बाजू घ्यायची नाही का विक्रांत? आजपर्यंत ना आमच्या घरी ती बोलत गेली आणि आम्ही ऐकत गेलो, पण आता असं नाही चालणार. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि हे तिला आता कळलंच पाहिजे. तिने ना स्वतःला वाचवायला एक खोटी गोष्ट रचली आहे, त्याची शिक्षा मात्र तुम्ही भोगायची. हा कुठला न्याय आहे? आणि आपण काहीतरी चूक केली आहे तर निदान स्वर तरी खाली असावा, पण नाही, ती उलट आपल्यालाच ओरडते. आजपर्यंत ना मी तिला बहीण म्हणून खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, नेहमी तिला पाठीशी घातलं, पण आता नाही विक्रांत. चुकीच्या गोष्टींसाठी मी तिला आता पाठीशी घालणार नाही. मला कल्पना आहे की याचे परिणाम होणार आहेत. मला, तुम्हाला, कदाचित अख्ख्या घराला ते भोगावे लागतील, पण मी ते भोगायला तयार आहे. कारण हीच ती वेळ होती तिला तिची चूक दाखवून द्यायची. मी तिला बोलले, तिला अपसेट केलं, हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं म्हणून फोन केला. थँक्यू. कुठे येते आता? आत्ताच निघाली ती घरी यायला. ओके, ठेवते मी. येस, बाय. तुझं MD झालं ना की पीडिएट्री वॉर्ड आपण इथेच सुरू करूया. काय म्हणजे इथे छोटं बाळ जन्माला आलं की त्याच्या पुढच्या आरोग्याची जबाबदारी याच हॉस्पिटलमध्ये तुझ्यावर सोपवता येईल.